उपवासाला चालणारा 20 ग्रॅम प्रोटीन असणारा ब्रेकफास्ट आणि उपवासाला चालणारं 25 ग्रॅम प्रोटीन असणारं लंच. ब्रेकफास्टसाठी मी बनवला हा हेल्दी स्मूदी बोल. यासाठी मी घरचंच दही थोडा वेळ टांगून नंतर ते फेटून एका बोलमध्ये घेतलं. त्याच्यामध्ये ॲड केले आधीच भिजवून ठेवलेल्या चिया सीड्स. हे छान मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मेपल सिरप ॲड केलं गोडव्यासाठी. दालचिनी पावडर उपासाला चालत असेल तर आपण ॲड करूच शकतो. आणि बारीक चिरलेल्या स्ट्रॉबेरीजचा काय रंग असतो, आय जस्ट लव्ह स्ट्रॉबेरीज. नंतर क्रंचसाठी मी ॲड केले वॉलनट्स आणि पंपकिन सीड्स. तुम्ही तुम्हाला आवडणारे नट्स आणि सीड्स वापरूच शकता. आणि नंतर स्ट्रॉबेरीजनी गार्निश करून घेऊन रेडी आपला हेल्दी स्मूदी बोल तयार आहे. आणि हा फक्त उपवासालाच नाही तर अगदी रोजच्यासाठी सुद्धा एकदम आयडियल ब्रेकफास्ट आहे. उपवासाला चालणारं आणि तरीही हाय प्रोटीन असणारं हे लंच मी मोजून 10 मिनिटात बनवलं होतं. त्यासाठी सगळ्यात आधी 2 झुकिनी मी अशा मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं. हे तूप मी नुकतंच कढवलेलं आहे आणि थोडीशी बेरी राहिलेली आहे म्हणून ते असं दिसतंय बट इट्स टू गुड. तूप गरम झाल्यानंतर जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी केली. मला या भाजीला मोहरी पण आवडते पण ती उपवासाला चालत नाही ना म्हणून आज अवॉइड केली. कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली झुकिनी ॲड केली. झुकिनीऐवजी आपण उपवासाला चालणारी कुठलीही भाजी वापरू शकतो. ती मोठी काकडी मिळते ना ती सुद्धा उत्तम लागते सेम भाजीमध्ये. झुकिनी शिजायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही कारण ती लिटरली काकडीसारखीच असते. थोडंसं मीठ ॲड केलं आणि एकदा ती चांगली परतून घेऊन झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढली. 2 मिनिटात झुकिनी पूर्ण शिजते. आता ही शिजून तयार आहे. आता आपल्याला घालायचा आहे वरचा मसाला. मसाल्यासाठी मी ओला नारळ, कोथिंबीर, मिरची आणि जिरे यांचं वाटण करून घेतलेलं आहे. ते मी 2 चमचे ॲड केलेलं आहे. मला फारसं तिखट आवडत नाही म्हणून मी मिरची अगदी नावाला वापरली आहे. तुम्हाला आवडत असेल तर हे वाटण तुम्ही जास्त तिखटसुद्धा करूच शकता. आणि हे वाटण चांगलं मिक्स करून झालं की डन, आपली भाजी तयार आहे. इतकं सोपं आहे. आणि आता याच्यासोबतच प्रोटीनसाठी मी खाल्लं लो फॅट पनीरचे साधे क्यूब्स करून घेतले आणि ते तुपावर मला परतून घ्यायचे होते. त्यासाठी अगदी अर्धा चमचा तूप आधी पॅनला व्यवस्थित लावून घेतलं. पूर्ण पॅन ग्रीस करून घेऊन मग गॅस सुरू केला. असं केल्याने कमी तुपात आपलं काम होतं. नंतर पनीरचे तुकडे त्याच्यावर ॲड करून ते चांगले भाजून घ्यायला सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी छान खरपूस, वरून थोडेसे कडक पण आतून नरम असे हे पनीरचे क्यूब्स व्हायला हवेत. मला असं तुपावर फ्राय केलेलं पनीर खूप आवडतं यार. काय लागतं ना, ह्यातला कसलेही मसाले लागत नाही, काही नाही. फक्त थोडंसं मीठ घातलं की झालं. ते मीठसुद्धा एक बाजू छान फ्राय करून झाल्यानंतर घालायचं. आता या एवढ्याशा तुपावर मी जे काही करते त्याला फ्राय करणं म्हणणं म्हणजे जर अतिशयोक्ती आहे पण ते लिटरली फ्राय केल्या इतकंच छान लागतं, ट्रस्ट मी. आणि पनीरसुद्धा तयार आहे अँड दॅट्स इट. मोजून 10 मिनिटांमध्ये तयार आहे आपलं हाय प्रोटीन उपवासाला चालणारं लंच. अँड अगेन फक्त उपवासालाच नाही, तुम्ही हे रोज जरी खाल्लं ना तरी अगदी आयडियल लंच आहे. मुळातच उपवासाच्या दिवशी आपण रोज खातो त्याच्यापेक्षा जास्त हेल्दी खाणं अपेक्षित असतं की नाही, तसंच हे लंच आहे. नक्की करून बघा, मस्त लागतं.